नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, आकाश या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा भोपाल आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे. भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा अनुकूल आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिकूल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा अनेक शब्दाबद्दल आपला एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगाई गीत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नाव सोनूबाई हाती कलथाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा आपला म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खडे चारणे आपण वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. खडे चारणे आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी अविकारी शब्द कोणता आहे? खालीलपैकी अविकारी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क्रिया विशेषण या ठिकाणी अविकारी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 9 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चाचीचे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 षष्ठी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? अजन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अवयभाव समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रामध्ये येणारे नैऋत्य मोसमी वारे यांच्यापासून खालीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून ते ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापासून चालवली जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? खालीलपैकी कोणत्या एका गटामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिठागारे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया व गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. गोदावरी नदीवरचे जायकवाडी प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभले होते? जायकवाडी प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य हे लाभलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कृष्णा नदीवर राज्यामध्ये खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेलं आहे? कृष्णा नदीवर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणते धरण हे बांधण्यात आलेलं आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोमधरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदीमधला डॉल्फिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 माले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? शिवपुरी हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? सुवर्णक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पन्नालाल घोष खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पन्नालाल घोष हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? खजुराहो लेणी भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ही मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहांना पुढे खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहास खालीलपैकी कोणती नदी असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये जिल्हाधिकारी पद हे निर्माण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गडद निळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली महिला कारागृह अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वाती साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राफ्त गोफ्तार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी काढले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 घोडाझरी व असोला मेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घोडाझरी व असोला मेंढा हे महाराष्ट्रामध्ये प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक काटेपूर्णा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अकोला जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे पद्मश्री हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामधील अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, गिरणा, पांझरा, अनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गिरणा, पांझरा, अनेर या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? अमृत महोत्सव हा खालीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 75 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नागझिरा हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागझिरा हे महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कोणती महानगरपालिका राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे? खालीलपैकी कोणती महानगरपालिका राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे महानगरपालिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणाच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये 1 जुलैला कृषी दिन हा साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी 1 जुलैला कृषी दिवस हा साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वसंतराव नाईक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, प्रसिद्ध पुस्तक द गाईड खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? प्रसिद्ध पुस्तक द गाईड खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 R.K. नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारताचे हॉलिवूड खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे हॉलिवूड खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता होता? जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्पुटॅनिक रशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, एकमात्र अधातू खालीलपैकी कोणता आहे जो द्रवरूप अवस्थेमध्ये असतो? खालीलपैकी एकमात्र अधातू कोणता आहे जो नेहमी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ब्रोमीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले होते? ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणता आहे? विभवांतराचे एकक खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्होल्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते? लाळेमध्ये खालीलपैकी कोणते एन्झाईम असते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमायलेज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 104 घटना दुरुस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वच्छ भारत अभियान खालीलपैकी कधीपासून सुरू झाले होते? स्वच्छ भारत अभियान खालीलपैकी कधीपासून सुरू झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2 ऑक्टोबर सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 29 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग हा खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कॅरोटीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये सुरुवातीला असलेले आम्ही लोक हे शब्द खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिकन राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये प्रथम खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्याय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते होते? भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फाजल अली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2010 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत केली जाते? ग्रामसेवकाची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा निवड मंडळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सन 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विदा सावरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1897 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वेदाकडे परत चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? वेदाकडे परत चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल.